लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 27 सप्टेंबरच्या भागामध्ये इन्स्पेक्टर साहेब सांगतात यांची कंप्लेंट नोंदवून घ्या, जे काही आहे त्याचा सोक्षमोक्ष इथेच लावून घ्या। मग त्या माणसाची कंप्लेंट नोंदवून घेतली जाते आणि मग कलाला सुद्धा तिकडे स्टेटमेंट देण्यासाठी बसवलं जातं। त्या माणसाची कंप्लेंट लिहून घेण्यासाठी हवालदार त्या माणसाला दुसरीकडे घेऊन जातात। तर कलाला आता समोर बसवून इन्स्पेक्टर साहेब विचारायला सांगतात, सांगा कोण आहात तुम्ही, कुणाची ही गाडी आहे, कशी ह्या गाडीबद्दल तुम्ही आता हे सगळं घेऊन गेलात, असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब 1 न 100 प्रश्न कलाला विचारतात। तुमचं नाव काय? यावरती कला सांगते, खरं तर माझं नाव कला खरे, पण आत्ताची मी कला अद्वैत चांदेकर। अद्वैत चांदेकर सोबत माझं लग्न झाले। इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, कशाला थट्टा मस्करी करताय? या सगळ्यामध्ये थट्टा मस्करी करण्याची काही गरजच नाहीये। यावरती कला म्हणते, नाही नाही, मी थट्टा मस्करी का करेन? मग इन्स्पेक्टर साहेब आता इकडे हवालदाराला बोलवतात आणि बघा या मॅडम काय बोलतायत ते बघा। या मॅडम बोलतायत की या सगळ्यामध्ये या अद्वैत चांदेकरांची पत्नी आहेत। वाटतंय का यांच्या चेहऱ्याकडे बघून की या अद्वैत चांदेकर यांची पत्नी असतील म्हणून? यावरती हवालदार म्हणतो, नाही नाही, यांचं राहणीमान यांचं हे सगळं बघून मला नाही वाटत की या अद्वैत चांदेकर यांच्या पत्नी असतील। कारण खरं सांगू का, तर या जर का अद्वैत चांदेकर यांच्या पत्नी असत्या तर या सगळ्यामध्ये यांनी आपल्या म्हणजे भाजी खरेदी करायला आपल्या कामवाल्याला पाठवलं असतं। ह्या का बरं आल्या असत्या भाजी खरेदी करण्यासाठी? असं म्हटल्यावरती आता मात्र कला सांगते, अहो खरंच तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, जे काही आहे ते सगळं तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा। म्हणजे माझा फोन बघा हवे तर, माझ्या फोनमध्ये अद्वैत चांदेकर आणि माझा फोटो आहे। यावरती आता मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, नाही नाही, ही बाई खूप फ्रॉड आहे, आपण ना असा हिच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही। एकतर या अद्वैत चांदेकरांची बायको नाहीये आणि या खोटं बोलतायत। यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, आपण एक काम करूया का, अद्वैत चांदेकर यांनाच आपण कॉल करायचा का? अद्वैत चांदेकर यांना कॉल केल्यावरती मग पुढच्या घटना आपल्याला कळतील ना, जे काही आहे ते आपल्याला समजेल। यावरती कला म्हणते, हो तुम्हाला माहिती आहे ना चांदेकरांचा तो व्हाईट बंगला आहे, तो त्या व्हाईट बंगल्याच्या इथलीच ही कार आहे, ही अद्वैत चांदेकरांचीच कार आहे। तुम्ही एकदा हवे तर शहानिशा करून घ्या। यावरती मग मात्र आता इकडे हवालदार म्हणतो, ठीक आहे, आपण एक काम करूया, अद्वैत चांदेकर यांना कॉल करूया का? इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हो अद्वैत चांदेकर यांना आता कॉल केल्यावरती आपल्याला लक्षात गोष्टी येतील की नक्की ही बाईने काय केलंय ते। एकतर कदाचित त्यांची खरी बायको ही गाडी घेऊन निघालेली असेल। त्यांच्या खऱ्या बायकोनी गाडी घेऊन निघाल्यावरती मग मात्र या गोष्टी घडल्या असतील की ह्या बाईने त्यांना मध्येच लुटलं असेल, मध्येच त्यांना थांबवलं असेल आणि कदाचित त्यांची कार इकडे काढून घेतली असेल। हे झाल्यामुळे कदाचित मग मात्र ही कार यांच्याकडे आले आणि चांदेकरांची वाईफ दुसरीकडे कुठेतरी असेल। यावरती हवालदार पुन्हा येतो आणि एक काम करूया, आपण चांदेकरांना कॉलच करूया। मग कलाकडूनच नंबर घेतला। तो कला सांगत असते, अहो खरंच सांगते, मी अद्वैत चांदेकर यांच्या नावाचंच मंगळसूत्र घालते। तुम्ही असं माझ्यावरती कसा आरोप करू शकता की मी त्यांची बायको नाहीये म्हणून? मी त्यांचीच बायको आहे, ही गाडी पण त्यांचीच आहे। फक्त त्यांना न सांगता मी ही गाडी घेऊन आले आणि खरं सांगायचं तर हा माणूस माझ्या गाडी समोर आला, मी त्याला ठोकलं वगैरे काहीच नाहीये। यावरती इन्स्पेक्टर म्हणतात, नाही नाही, हिला न गाडी वगैरे चालवता यायलाच हवे, चांदेकरांची बायको आहे ना ही, मग ही गाडी चालवता कशी येत नाहीये? काहीतरी झोलझपाटा आहे। असं म्हटल्यावरती मग मात्र आता अद्वैतला कॉल लावला जातो। त्यावरती अद्वैत आता इकडे आता सोहम सोबत बाईकवरती येत असताना इन्स्पेक्टर साहेबांचा कॉल गेल्यावरती अद्वैतला जरा गडबडच वाटते। मग अद्वैत सोहमला म्हणतो, जरा कार सावकाश घे, एका अननोन नंबरवरून कॉल येतोय। मग अननोन नंबरवरून कॉल रिसीव्ह करण्यासाठी आता इकडे अद्वैत थांबतो आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हॅलो अद्वैत चांदेकर, म्हणजे तुमची वाईफ तुमची कार घेऊन गेले का? अद्वैत म्हणतो, हो हो, माझी वाईफ माझी कार घेऊन गेलेली आहे। यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, जरा तुम्ही पोलीस स्टेशनला येऊ शकाल का? इकडे खूप मोठा गोंधळ झालाय। असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो, काही प्रॉब्लेम झालाय का? इन्स्पेक्टर म्हणतात, नाही नाही, तुम्ही या तर पोलीस स्टेशनला, मग आपण सविस्तर बोलू। आता मात्र अद्वैत आणि इकडे सोहम दोघं जण बाईकवरती पोलीस स्टेशनला यायला निघतात। यावरती आता इकडे इन्स्पेक्टर साहेब हवालदाराला म्हणतात, अहो हो, म्हणजे अद्वैत चांदेकर म्हणतायत की त्यांची वाईफ कार घेऊन बाहेर पडले खरी,
पण ती कार घेऊन बाहेर पडल्यावरती कदाचित याच बाईने त्यांना थांबवलं असणार आहे आणि लुटले. आता ते इकडे आले ना की दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि मग या सगळ्यामध्ये आता आपल्याला जे काही सत्य आहे ते सत्य समोर येईल असं म्हणत आता मात्र इकडे खूप मोठा खुलासा इन्स्पेक्टर साहेब करतात आणि वाट पाहतात ती अद्वैतची. अद्वैत येण्याची वाट पाहत असताना अद्वैत तोपर्यंत आता इकडे येतो सुद्धा. अद्वैत जेव्हा येतो त्यावेळेला आता सोहम म्हणतो काय झालंय दादा, म्हणजे या सगळ्यामध्ये आता वहिनी पोलीस स्टेशनला आहे का. यावरती आता सोहमला अद्वैत म्हणतो पोलिसांचा फोन आलेला की आपली कार पोलीस स्टेशनला आहे. आता ही कार कोण घेऊन गेलंय, कला तिकडे आहे का, मला खरंच काही माहित नाही, तिकडे गेल्या की गोष्टी आपल्याला समजेल असं म्हणत असतानाच दोघं जण पोलीस स्टेशनला पोहोचतात. तोपर्यंत इकडे आता गेम खेळत असतो सोहम. इकडे आता राहुल गेम खेळत बसलेला असतो. राहुल गेम खेळत बसलेला असताना आता मात्र तिकडे येते नैना येते आणि त्याच्या मिठी मारते. मिठी मारल्यावरती नैना आता बोलायला लागते, राहुल बेबी आपण एक काम करूया का, आपण छानपैकी आज लॉंग ड्राईव्हला जाऊया का असं म्हणत ती राहुलला मिठी मारते. राहुलला म्हणते मला ना आज खूप लोनली वाटते, जरा कुठेतरी बाहेर निघूया म्हणजे जरा मला फ्रेश वाटेल, बाळाला फ्रेश वाटेल, काय वाटते तुम्हाला बाळाचे बाबा असं म्हणत ती त्याच्या गळ्यामध्ये हात घालते. त्याच्या गळ्यामध्ये लाडीक पडून बोलायला लागते. यावरती चिडलेला आता मात्र इकडे राहुल म्हणतो हे बघे मला वेळ नाहीये, मला खूप महत्वाची कामं आहेत असं म्हणत तो आता नैनाला झिडकारतो. त्याच वेळेला त्याला एका मित्राचा कॉल येतो. मित्राचा कॉल आल्यावरती तो कॉल घेतो आणि आता मित्र त्याला म्हणतात काय रे बरेच दिवसात आपण पार्टी काही केलीच नाहीये, म्हणजे बरेच दिवस तुझं लग्न झाल्यापासून कुठे आपण फिरायला पण नाही गेलेलो. यावरती आता इकडे सांगत त्यांना राहुल म्हणतो ठीक आहे ना तुम्ही करा तरी पार्टीचं आयोजन, मी तुमच्या सोबत यायला तयार आहे, आपण सगळेच जण आता ह्या पार्टीचं आयोजन करायला जाऊया. यावरती मित्र त्याला म्हणतात की ही पार्टी तू स्पॉन्सर करायची आहेस. यावरती नैना लपून छपून हे सगळं ऐकत असते. नैना हे ऐकत असते त्याच वेळेला आता मात्र इकडे राहुल म्हणतो काय आहे तुमचं, दरवेळेला तुम्ही मला स्पॉन्सर करायला सांगताय, मला तर तुमचं काही कळतच नाहीये. यावरती मित्र त्याला चढवतात काय रे तू तर अद्वैत चांदेकर यांचा भाऊ आहे, चांदेकर ज्वेलर्स यांचा तू हे आहेस ना, मग काय झालं तू जर का हे जर का 10-12 लोकांची फिरणं स्पॉन्सर केलंस तर. यावरती मग राहुल म्हणतो ठीक आहे तुम्ही इतके रडू नका आणि इतके मला हरभऱ्याच्या झाडावरती सुद्धा चढवू नका, मी तुमची ट्रिप स्पॉन्सर करायला तयार आहे असं म्हणत आता इकडे ट्रिप स्पॉन्सर करण्यासाठी राहुल तयार होतो आणि आता फोन ठेवल्यावरती तो विचार करतो अरे बापरे, म्हणजे मी यांना बोललोय तर खरं की मी ही पिकनिक स्पॉन्सर करतोय, पण या सगळ्यामध्ये ही पिकनिक स्पॉन्सर करण्यासाठी 10 ते 12 जणांची पिकनिक स्पॉन्सर करणं, स्टे हे सगळं कसं मला परवडणार आहे. पण नशीब अजूनही माझ्या हातामध्ये अजूनही माझ्या हातामध्ये पेढ्या आहेत. या 2 पेढ्या असल्यामुळे मी आता या सगळ्यामध्ये काहीतरी करू शकतो, पण काय करू, डायरेक्ट पैसे काढू शकत नाही, मग हे पैसे काढू कसे असा विचार राहुल करत असतो आणि त्याच्या सुपीक डोक्यामध्ये एक वेगळाच प्लॅन येतो. तोपर्यंत इकडे आता अद्वैत आलेला असतो आणि आता पोलीस म्हणतात काय अद्वैत चांदेकर खरं सांगा या तुमच्या बायको आहेत का, मगापासून या म्हणतात की मी यांची बायको आहे, पण आमचा विश्वास बसत नाही, इतकी साधी राहणी, मोबाईल फोन पण त्यांनी दाखवला ना तो किती साधा. हवालदार म्हणतो हो तर या मोबाईल फोनपेक्षा आमच्या साहेबांचा मोबाईल 80,000चा बघा, आणि ह्या जर का अद्वैत चांदेकर यांची मिसेस आहे तर मोबाईल साधा. यावरती अद्वैत म्हणतो नाही ती माझी बायकोच आहे, पण काय झालेलं आहे. यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुमची बायको कार घेऊन निघून गेली आणि तिने एका माणसाला ठोकले. अद्वैत चिडतो आणि तुला सांगितलं होतं ना कार घेऊन जाऊ नकोस, का कार घेऊन माझी तू गेलीस असं म्हणत तिथेच आता पोलीस स्टेशनला कलासोबत कचाकचा भांडायला लागतो. सोहम हे सगळं पाहत असतो, इन्स्पेक्टर पाहत असतात, तिकडे असलेली सगळी मंडळी या दोघांचं भांडण पाहायला आता मात्र सगळी गर्दी करतात. कला म्हणते काय तू कधी मला म्हटलास, अरे मी तुला म्हटलं होतं ना की तू माझ्यासोबत चल, मला कारने सोड, माझं काम आहे, तू नाही म्हणालास, तूच तर म्हणालास की तुला गाडी चालवता येत असेल तर घेऊन जा, तू स्वतः गाडी चालव, तूच म्हटलास ना, आणि आता पलटी मारतोयस.
आता पलटी मारतोयस की तू मला म्हटलं नाहीस म्हणून? नाही नाही, तू ना इतका पलटू मास्टर आहेस ना. यावरती अद्वैत म्हणतो, पण तुला कार येते का? तुला कार येत नाहीये ना? जर तुला कार येत नाहीये तर मग तू का कार चालवलीस? मला तुझं हे वागणं काहीच पटलेलं नाहीये, असं म्हणत आता मात्र इकडे चिडलेले अद्वैत आणि कला हे कचा 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 इतके भांडायला लागतात की या सगळ्यामध्ये आता मात्र इन्स्पेक्टर साहेब पाहतच बसतात. आणि अद्वैत म्हणतो, नाही नाही, तुला न शहाणपणा करायची गरजच नाहीये, आता हरले म्हणून मान्य कर. यावरती कला म्हणते, हा काय गेम आहे हरले म्हणून मान्य करायला? अद्वैत म्हणतो, मग काय, मी तुला बोललो होतो की तुला कार येत नाही, तू चॅलेंज घेऊन ही कार घेऊन आलीस, मग आता जर का तुला कार येत नाही तर तू हरले म्हणून मान्य कर की मी हरले. यावरती कला म्हणते, अजिबात नाही, हा काही गेम नाहीये की मी हरले का नाही हरले बोलायचा. यावरती अद्वैत म्हणतो, मग काय, इन्स्पेक्टर साहेब म्हणतायत ना तू गाडी ठोकलीस म्हणजे तुला गाडी आली नाही, जर तुला गाडी आली नाही म्हणजे तू हरलीस. कला म्हणते, हे कुठचं लॉजिक आहे? वेड्यासारखं काहीतरी बडबड करू नकोस इथे. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर का कार घेऊन माझ्यासोबत आला असतास ना तर मी मात्र हे सगळं केलंच नसतं, आणि कार तू पण ठोकलेली आहेस, मग तू पण हरलास का? यावरती अद्वैत म्हणतो, मी आणि कार ठोकली? मी कधी कार ठोकली? मग कला सांगते, आपली पहिली भेट विसरलास का? सोहम पण आहे साक्षीदार, तू सुद्धा कारनी मला उडवलं होतंच ना, मग त्यावेळेला पण तुला कार येतच होती, मग तरी पण मला का उडवलंस? मग आता सुद्धा मी जर त्या माणसाला चुकून धक्का लागला तर सेमच सिच्युएशन झाली ना, मग तू पण हरलास का? असं म्हणत कलाने आता मात्र 1-1.5 वर्षापूर्वीचा जो घडलेला प्रसंग असतो तो शोधून काढलेला असतो. अद्वैत म्हणतो, हा हा, म्हणजे आता तुझ्या हातामध्ये काहीच नाहीये ना भांडायला कारण, म्हणून मुरलेली लोणची आता इकडे काढत बसलेस आणि या सगळ्यामध्ये मला त्रास देतेस. तुझं वागणं मला काही कळतच नाहीये, म्हणजे तू अशी कशी वागू शकतेस? असं म्हणत चिडलेला अद्वैत आता कलावरती खूप राग करायला लागतो आणि कलाला ओरडायला लागतो. कला म्हणते, काय नाही मुरलेली लोणची, तुझ्याकडे काही उत्तर नाहीये ना, म्हणून या सगळ्यामध्ये तू असा वागत आहेस. असं म्हणत कला आता इकडे अद्वैतला चांगलेच खडे बोल सुनावते. आणि हे बघ, माझ्या नादी लागू नकोस, मी काही हरले वगैरे नाहीये, असं म्हणत दोघं कचा 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 भांडत असतात. आता इकडे इन्स्पेक्टर साहेब डोक्याला हात लावतात, काय चाललंय यांचं? आणि सोहम त्यांच्याकडे पाहतो आणि हात जोडतो, इन्स्पेक्टर साहेब माफ करा, मी समजवतो त्यांना. पण हे दोघ जण समजण्याच्या मूडमध्येच नसतात. कचा 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 भांडत असताना इन्स्पेक्टर साहेब उभे राहतात आणि काय चाललंय तुमचं? हे पोलीस स्टेशन आहे, पोलीस स्टेशन, तुमची हा बाजार करून टाकलाय सगळा, बास करा, तुमचं जे काही भांडण आहे ते बाहेर जाऊन सोडवा, आता इथून बाहेर व्हा, या बाईंना इकडून बाहेर काढा. असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब दोघांनाही बाहेर जायला सांगतात. कला म्हणते, याला सांगा याची चूक आहे पण ह्याला ती मान्यच करायची नाहीये. अद्वैत म्हणतो, चूक आणि माझी, तुझी चूक आहे. दोघ जण तिथे पण भांडतात. इन्स्पेक्टर साहेब दोघांना बाहेर काढतात. त्यानंतर सोहम त्याची बाईक घेऊन त्याचा जायला निघतो. मग मात्र अद्वैत म्हणतो, बघितलंस ना तुला सगळेजण किती कंटाळतात ते, ही इन्स्पेक्टर साहेब पण तुला कंटाळली, तुला कंटाळून त्यांनी तिकडून बाहेर हाकलून दिलं. यावरती कला म्हणते, हो का, बरं आता गाडी मी चालवायची आहे की तू चालवणार आहेस? असं म्हणत कला त्याला उलटा टोमणा मारते. मग गाडीची चावी घेऊन कला निघणार. तितक्यात अद्वैत तिच्याकडून ती चावी घेतो आणि बाजूला, हो मी कार चालवतो, असं म्हणत कारच्या दिशेने यायला लागतो. ज्या वेळेला तो कारच्या दिशेने, दोघ जण कारच्या दिशेने निघतात. आता कारच्या दिशेने आल्यावरती अद्वैत कारमध्ये बसतो आणि त्यानंतर कला सुद्धा कारमध्ये बसते. मग त्यानंतर अद्वैत तिला घेऊन आता घराच्या दिशेने येतो. घराच्या दिशेने आल्यावरती आता अद्वैत म्हणतो, आले आता उतरा, की गाडीचा दरवाजा कसा उतरायचा हे पण उघडायचा हे पण मी तुला सांगू. यावरती कला म्हणते, अरे बेसिक तेवढा सेन्स मला आहे, तू मला सांगायची काहीच गरज नाहीये की दरवाजा कसा उघड काय उघड. असं म्हणत कला त्याच्यावरती चांगलीच चिडलेली असते. त्यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो, तुझं ना काय चाललंय माहितीये का, या सगळ्यामध्ये तू मला तर असं वेडसरच वाटायला लागलेली आहेस. म्हणजे बघ ना, त्या इन्स्पेक्टर साहेबांच्या इथे सुद्धा किती कचाकचा भांडत होतीस, त्यांना या सगळ्यामध्ये आता तुझं वैताग आला म्हणून त्यांनी तुला तिकडून पाठवून दिलं, पण तुझं काही भांडण थांबतच नाहीये, म्हणजे तुझं करायचं तरी काय? असं म्हणत दोघ जण पुन्हा भांडायला लागतात. पुन्हा भांडता दोघ जण आता मात्र इकडे बाहेर येतात.
तोपर्यंत आता राहुल इकडे येतो आणि राहुल विचार करत असतो की या 2 पेढ्यांच्या मधून पैसे आता काढायचे तरी कसे। या 2 पेढ्यांच्या मधून जर का मला पैसे काढायचे असतील तर या सगळ्यामध्ये मला या नैनाची मदत घ्यायला लागेल। त्यावरती आता मात्र राहुल एक युक्ती करतो आणि फोनवरती बोलत बोलत तो आता इकडे येतो। फोनवरती बोलता बोलता ज्या वेळेला राहुल इकडे येतो त्यावेळेला नैना आता अटपत असते। राहुल म्हणतो काय, अरे बापरे, म्हणजे असा प्रॉब्लेम झालाय का, माझ्या अकाउंटला पैसे काही ट्रान्सफरच होत नाहीयेत का। ठीक आहे, म्हणजे आता जर का माझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर होत नसतील तर मी एक काम करतो, या सगळ्यामध्ये मी ना तुम्हाला एखादं दुसरं अकाउंट देऊ का, दुसरं अकाउंट देऊन मी या सगळ्यामध्ये तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायला सांगू का, मग तुम्ही त्या अकाउंटला माझ्या पैसे ट्रान्सफर करा, त्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झाले की मी पैसे काढेन, चालेल का असं। यावरती तो माणूस म्हणतो हो ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युली कोण माणूस नसतो, हा नाटकच करत असतो। मग फोन ठेवल्यावरती नैनाला तो म्हणतो, नैना अगं थोडासा प्रॉब्लेम झालाय, म्हणजे मला पेढीवरची एक खरेदी करायची आहे आणि त्याच कारणासाठी मला न पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, तर हे पैसे माझ्या अकाउंटला ट्रान्सफर होत नाहीयेत, त्यासाठी मी तुझं अकाउंट देऊ का, तुझं अकाउंट दिल्यावरती मग ते पैसे तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर करतील, मग त्यानंतर तू मला कॅश काढून देशील का। यावर नैना म्हणते, अरे यात काय विचारायचंय, तू मला दे पैसे, मी तुला म्हणजे पैसे परत ते देईन। आता यामध्ये दोघंही धूर्तपणा करत असतात। इकडे राहुल विचार करत असतो किती मूर्ख आहे ही मुलगी, हिला मूर्ख बनवणं सोपं आहे, हिला काय वाटलं की पैसे होत नाहीत म्हणून मी हे सगळं केलं, आता हिला अडकवतोच मी, म्हणजे आता आबांच्या नजरेमध्ये जास्त शहाणपणा करते ना, हिला कसा अडकवतो ते बघ, पैसे सुद्धा काढून घेतो आणि हिला कळणार पण नाही। इकडे राहुल हा विचार करत असताना तिकडे नैना विचार करते, काय समजतो काय हा स्वतःला, म्हणजे आता माझं अकाउंट काय मी फ्रीली वापरायला देणार आहे की काय, ह्याला वाटलं या अकाउंटला अर्ध कमिशन घेतल्याशिवाय याला पैसेच देणार नाही। म्हणजे ठकासठक असलेले हे नवरा बायको एकमेकाला फसवण्याच्या एक्सपर्ट असतात आणि एकमेकाला फसवण्यासाठी वेगवेगळे प्लॅन करत असतात। इकडे कला बाहेर येते, कला बाहेर आल्यावरती जोरात दरवाजा आपटते। कलाने जोरात दरवाजा आपटल्यामुळे अद्वैत चिडतो आणि असा कसा दरवाजा तू आपटू शकतेस, कला म्हणते बघ चुकून झाला असेल, पुन्हा परत जाते, पुन्हा दरवाजा लावते। अद्वैत म्हणतो काही गरज नाहीये, माझ्या गाडीवरती इतका मोठा डेंट आलाय तो बाद झाला। कला म्हणते तुला गाडीवरचा डेंट दिसतोय, पण या सगळ्यामध्ये तुला ना दिसत नाही माझ्या मनावरती उठलेला ओरखडा। यावरती अद्वैत म्हणतो कसला ओरखडा मनावरती, गाडीची आजच सर्व्हिसिंग करून आणली होती, तिला इतका मोठा डेंट पडलास आणि मनाच्या ओरखड्याच्या गोष्टी करतेस, तुमच्यासारख्या माणसांचा हाच प्रॉब्लेम आहे। आता कला चिडते आणि काय तुमच्यासारखी माणसं लावलेस रे, मी काय केलंय, तुम्ही ना ही श्रीमंत लोक अशीच असता। यावरती अद्वैत म्हणतो अगं अपघात म्हणजे काय असं तुला माहिती आहे का, असं म्हटल्यावरती कलाला काकांचा अपघात आठवतो। दोघ जण पुन्हा एकदा भांडायला लागतात की तू चूक की मी चूक की माझं मन चूक दुखावलं की तुझी गाडी तुटली। हे भांडत असताना तिकडे आता आबा येतात। कला आता अद्वैतला काहीतरी बोलते, खोटारडा असतो आणि निघून जाते। तिकडे आबा येतात, अद्वैत गडबडतो, अरे बापरे आबांनी काही ऐकलं तर नाही ना, म्हणजे आबांना कळलं तर नाही ना की आम्ही दोघं जण भांडतोय आणि यांच्यासमोर नाटक करतोय, नाही हे आबांना कळायला नको, हे जर का आबांना कळलं त्यांना त्रास होईल। मग आबा येतात आणि म्हणतात काय रे अद्वैत, अरे तुझी बायको गेली आतमध्ये, तू अजून काय तिच्या वाटेकडे बघत बसलाय, जा तू पण आत जा, असं म्हणत आबा अद्वैतला आत जायला सांगतात। अद्वैत आता खुश होतो, नशीब आबांनी आमचं भांडण काही ऐकलं नाही, असं म्हणत अद्वैत सुद्धा आत जायला लागतो। तोपर्यंत आता आबा सगळ्यांच्या समोर खूप मोठी घोषणा करतात। आबा सांगतात कसं आहे, यावर्षी देवी आईचा उत्सव आणि आपले नवरात्र हे एकाच वेळेला येत आहे, त्यामुळे ज्या वेळेला गेल्या वर्षीप्रमाणे कलाने ही नवरात्रीमध्ये म्हणजे आपल्या देवी आईच्या उत्सवामध्ये मूर्ती बनवली ना, तर माझी अशी इच्छा आहे की या वेळेला सुद्धा सून म्हणून तिने ही मूर्ती बनवावी। कला म्हणते आबा हा तर माझा सन्मान आहे, गेल्या वर्षी मी जी मूर्ती बनवली ती एक मूर्तिकार म्हणून, पण आज मी सून म्हणून या घरची मूर्ती बनवणार, याच्यासारखा दुसरा सन्मान माझ्यासाठी नाहीये। आबा तुम्ही मला हे मानाचं स्थान दिलत ना, हे स्थान मी अशा पद्धतीने निभावेन ना किंवा अशी मूर्ती बनवेन ना की तुम्हाला कोणत्याही प्रकारे मी तक्रारीची वाव देणार नाही, असं म्हणत आता आबा ना शब्द कला देते की मी छान मूर्ती बनवणार। सरोजला हे काही आवडत नाही की आबांनी कलाला मूर्ती बनवायला दिले।
तोपर्यंत सोहम येतो आणि तो म्हणतो, खरं सांगू का तर संगीता काकूंनी खूप मोठा निर्णय घेतला. कला म्हणते, कसला निर्णय? यावरती सोहम सांगतो, संगीता काकूंना असं वाटतंय की त्यांच्यामुळे तुझा खूप मोठं नुकसान झालंय, म्हणून त्यांनी स्वतःला आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सोहमने हे सांगितल्यावरती कलाच्या पायाखालची जमीन हादरते. तिला यातलं काहीही सत्य माहीत नसतं. हे सत्य समजल्यावरती कलाला खूप मोठा धक्काच बसतो.